चला आपण स्टेजवर आपण बघतोय आपले पाहुणे मंडळी असेल किंवा आपले जे अधिकारी पदाधिकारी कृपया सूचना असेल की कृपया आपण डिस्टर्ब करू नका. इथे जे समोर आपण बघतोय त्या मैदानात दिसलं पाहिजे, इथे आमच्या स्कोररला किंवा त्याचबरोबर आमच्या कॉमेंटेटरला असं दिसलं पाहिजे. सर्वांना कृपया विनंती आहे की आपण थोडंसं शांतपणे या क्रिकेटचा जरूर आनंद सर्वांनी घ्या. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप सुस्वागतम, सर्वांचं वेलकम. कारण आपली महत्त्वाची लढत आपण पाहतोय, महत्त्वाच्या स्पर्धा पाहतोय आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. निश्चितच आजचा शेवटचा दिवस गोड व्हावा या हेतूने आमचे आयोजक देखील अपेक्षेने पाहत आहेत. आणि 5 षटकं चालू आहे बघा. सलामीचे दोन्ही फलंदाज उपस्थित झालेत, तर सुरुवात तर होणार आहे खेळाला. आणि आता आम्ही थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका, ऐकत राहा आणि पाहत राहा या क्रिकेटचा महासंग्राम. आमच्या सदीला आज मात्र निश्चितच निखिल वाकळे सर आलेत आणि त्यांच्याकडून आपण आज या पहिल्या सत्राचं धावतवण वर्णन ऐकूया. त्याचं आपलं हार्दिक स्वागत करूयात. धन्यवाद आदरणीय ठाकरे सर. अभिजात क्रीडा मंडळ ऐंचेत आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि त्यातला आजचा हा अंतिम दिवस आहे. पहिली अत्यंत मोठी लढत सध्या तुमच्या भेटीला येते. एका बाजूला गावदेवी पिंपळास आणि त्याच्या विपक्षात इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. अत्यंत चुरशीची लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या रविवारच्या दिवसाची सुरुवात करताना त्या करत्या करवित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून हे 32 वर्ष स्वराज्य ज्यांनी आपल्या खांद्यावर लिलयात पेललं आणि छावा कसा असावा याची इतिहासानं देखील नोंद घेतली. त्या धर्मवीर धर्मरक्षक संभाजीराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण वळूयात क्रीडांगणावरती, जिथे अंतिम दिवसाची फार मोठी लढत सुरू आहे. वाडा क्रिकेटमधल्या या 2 महाशक्ती यतीश पाटीलच्या विरोधात इथे आक्रमण चढवलं गेलं आहे. जे बलस्थान आहे खरं तर गावदेवी क्रिकेट संघ पिंपळासचं जी सगळ्यात मोठी ताकद आहे त्याच्यावरच हल्ले चढवले गेलेत. आणि कदाचित आपण पाहतो ना की जी मोठी युद्ध झाली जगामध्ये, जसं या रशिया आणि युक्रेनचा जो खरं तर मोठा संघर्ष सुरू आहे, त्याच्यामध्ये देखील युक्रेनने वारंवार रशियाच्या बलस्थानांवर जसा अटॅक केला आहे तसंच सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. DCC डोंगस्ते मात्र इथे जी ताकदवर बाजू आहे पिंपळास संघाची यतीशच्या विरोधात इथे 2 हल्ले चढवलेत. फटका चांगला आहे, टिपिकल कॉपी बुक स्टाईल बॉल चालला आहे लॉंग ऑफमध्ये. प्रोटेक्शन आहे तिथे आणि एक सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचेल ती मात्र 9 या धावसंख्येवर. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अपगे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. त्या गणरायाला वंदन करून आजच्या अंतिम दिवसाची सुरुवात आपण केली. आणि पिंपळासचा अत्यंत हरहुन्नरी खेळाडू सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. ओव्हर दी स्टंप्स चाललाय. इथे पहा लेट कट, थोडंसं कमी गतीनं चेंडूला हाताळलाय. सूर्याचा तडाखा समोर असताना देखील इतक्या काटकतेनं झेल टिपलाय आणि इथे पहिल्या धक्का क्रमांक 1 विकेट नंबर 1चं पतन होईल. DCC डोंगस्तेचा मिस्टर उमेश बॅक टू द डगआउट. थँक्यू. पंच बाळा पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेत. चौथ्या बॉलवर विकेट मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9. स्टार्टअप पहा किती सुरुवात अत्यंत वेगानं केली आहे. DCC डोंगस्ते हा जो संघ आहे खरं तर संघर्ष सुरू आहे. मागच्या काही काळापासून यश मिळत नाहीये डोंगस्तेकरांना, परंतु खरं तर वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जो फायनलचा सामना अनेकदा आपण पाहिला तो खरं तर आज पहिल्याच फेरीत आपल्याला पाहायला मिळतोय. पिंपळास संघाच्या विजयाचा रथ जो सुरू आहे, कायम त्यांचा जो धडाका सुरू आहे. आज काल देखील ते मेगा ग्रँड फिनालेचे हक्कदार ठरलेत आणि कोण्याच्या क्रीडानगरीवरती आमदार चषकाचे शिल्पकार निश्चितच आमदार चषकाच्या विजेता पदाचा त्यांनी किताब पटकवलाय. आणि आता ऐनशेच्या क्रीडांगणावरती एक ऐतिहासिकता पुन्हा एकदा ते प्रस्थापित करतील का, मी त्याकरताच उल्लेख केलाय की त्यांचा जो विजयाचा रथ आहे त्याला रोखणं आता अवघड झालंय वाडा टेनिस क्रिकेटमध्ये. बॉल तयार, ओव्हर द विकेट यतीश पाटील वेगावर स्वार झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर पहा गुडलेंथवर चेंडूचं लँडिंग केलं आणि तितक्याच चांगल्या दर्जानं फ्लाईट देखील दिली बॉलला. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये
डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 9. एक थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 80 म्हटल्यानंतर खरं तर मोठा इतिहास आहे या गावाला देखील. मोठ्या स्पर्धा या गावानं सातत्यानं दाखवल्यात. ओव्हर द विकेट. स्लॉक स्वीप करायचा होता. बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय मागच्या झोनमध्ये बॅकवर्ड लेग स्लिप मधून. अत्यंत आउटफील्ड म्हणजे हे मैदान पाहिल्यानंतर अगदी सुंदर क्रीडांगण सध्या तुम्ही पाहताय. चहू बाजूनं 360 अंशाची जी वर्तुळ पाकळी आहे ती पूर्णतः तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्यामुळेच इथे धावा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 13. 13 धावा ज्या धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात. दरम्यान आपण आमच्या परिषद शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक किशोरजी काटोळे गुरुजी यांचा आपण इथे सत्कार करीत आहोत. वैभव ठाकरे, पप्या आणि महेंद्र ठाकरे, त्यांच्याबरोबर मोरेश्वर ठाकरे, तिघे पण जा, 3 शिक्षक. तर नक्कीच आमच्या प्राथमिक शाळेला एक चांगले शिक्षक लाभलेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करतो. या व्यासपीठावरून आपल्या अभिजात क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये आमच्या ज्या सरांचा मान्यवरांचा आपण इथे सन्मान करतोय. निश्चितच आमचे वैभवजी ठाकरे, महेंद्र ठाकरे, त्याचबरोबर मोरेश्वर ठाकरे या तिन्ही संयुक्त विद्यमानाने पण हा सन्मान करतोय सरांचा. कारण अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्यामध्ये गुरुवर्यांचा खूप मोठा हात असतो आणि तशाच प्रकारचे आमच्याला गुरुवर्य लाभलेत आमच्या या शाळेकरता. त्यासाठी आम्ही त्यांचा उल्लेख इथे करतोय जरूर आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपण आमच्या विनंतीला मान उपस्थित राहिलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही असंच चांगलं मार्गदर्शन द्या जेणेकरून आमचे विद्यार्थी पुढे जातील, आपल्या शाळेचं नाव पुढे राहील. एवढेच मी सदिच्छा देऊ या सरांना आणि खूप खूप धन्यवाद. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. इथे शिक्षक वृंदांचा सत्कार होतोय. फार महत्त्वाची बाब आहे. परंतु मी म्हणतो ना की प्राथमिक शिक्षक जो आपल्याला पहिल्यांदा बोटाला हाताला धरून अगदी प्रत्येक गोष्ट शिकवतात. ग्रामीण भागात फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूनं बॉल चालला लॉंग ऑफमध्ये आणि चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं. जी चुकी परावर्तित होईल 4 एक्स्ट्रा धावांमध्ये आणि संघाची याच चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचले 18. इथे शिक्षक वृंदांचा सत्कार आपण याआधी पाहिला. परंतु फार चिंतेची बाब आहे की बंद होत चाललेल्या मराठी शाळा म्हणजे खाजगीकरण जे होत चाललं आणि त्यातून आपण पाहिलं ना आता बऱ्याचशा मोठमोठ्या शाळांच्या ज्या फीज आहेत कदाचित त्या न परवडणाऱ्या देखील आहेत. म्हणजे नर्सरीच्या फी सर आता 85 लाख किंवा 1.25 लाख 1.5 लाखावर पोहोचल्यात. म्हणजे गरिबांना शिकायचं की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु मी म्हणतो ना की ज्याच्या जिद्द आहे ना ज्याच्यामध्ये डेडिकेशन आहेत आणि ज्याच्याकडे मनामध्ये फार मोठी चिकाटी आहे ना तो अगदी मग शेऱ्यासारख्या गावात जरी जन्मला ना तरी त्याचा प्रवास पोचतो तो IPL पर्यंत. ओमकार तारमळे जो खरं तर ठाणे जिल्ह्याची आणबान शान अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचा संघर्ष करून तो पोचला. अगदी निश्चितच त्याची वर्डी लागली यंदाच्या IPLच्या हंगामामध्ये. इथे डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची टोटल पोहोचली 18 या धावसंख्येवर. चर्चा होते प्रशांत ठाकरे आहेत स्ट्रायकर एंडवर, पेशाना इंजिनियर आहेत आणि क्रीडा विश्व म्हणजे क्रिकेटवर असलेली त्यांची जी निरंतर श्रद्धा आहे DCC डोंगस्ते इथे मात्र लाईन ऑफ ॲक्शन चेक करतायत पंच देखील. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे अधोरेखित केला गेला. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. धावांची गती पोहोचली 19 या आकड्यावर. 19 19 धावसंख्या धावफलकावर आहे. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. निखिल गोलंदाजी करतात. ऑथराइज 4 चेंडूंची खेळी इथून संपली आहे. अभिजात क्रीडा मंडळाचं भव्य दिव्य हे आयोजन तुम्ही पाहताय. ग्लान्स करायचा होता परंतु उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर आहे चेंडूचं लँडिंग त्यामुळे पंच इशारा करतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय आणि संघाची जी टोटल आहे ती जाऊन पोहोचली आहे 2 दशकावर. 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. रिव्ह्यू फक्त रनआउट, नो बॉल आणि बिमर यांच्यासाठीच आहे. वाईडला रिव्ह्यू नाही, कृपया नोंद घ्यावी. दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. प्रशांत ठाकरेला तुम्ही पाहताय अप्पर एंडला. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिप मध्ये. पहा कर्विलिनियर मोशन घेतली बॉलनं आणि तितक्याच जबाबदारीनं
प्रेझन्स ऑफ माइंड जर या खेळाडूचा पाहिला, छोटा खेळाडू आहे परंतु हा छोटा पॅकेट बडा धमाकाच म्हणावा लागेल, कारण मोठमोठ्या खेळाडूंना त्या क्षेत्रात चेंडू थांबत नाही. आमचे गुरुवर्य आदरणीय बी.के. पाटील सर या ठिकाणी उपस्थित होतात. मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि मी म्हणालो ना की ऐंशेत गाव आहे ना, म्हणजे जिथल्या मागच्या पिढीनं जो संघर्ष केला आहे आणि त्या संघर्षातून मग उदात्तता काय असू शकते, म्हणजे गाव प्रगतीपथावर कसा येऊ शकतो आणि अत्यंत विकसित धोरण इथे कसं राबवलं जाऊ शकतं, ही ती पिढी फार मोठा संघर्ष जरूर केला आहे गरिबीतून देखील. लोअर फुलटॉस होता, स्टिअर केला बॉल चालला लॉंग ऑफ सिली मिड ऑफमध्ये आणि सिली मिड ऑफच्या खेळाडूंना स्थगिती देखील दिली. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ इथे संपला आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 22 धावा. 22 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचलं आहे आणि 5 षटकांच्या लढती आहेत. म्हणजे वाडा क्रिकेट असोसिएशनचं या बाबतीत आपण जरूर आभार मानले पाहिजेत की 5 षटकांच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे पहिली फेरी प्रत्येक खेळाडूला त्याच्या कलागुणांना वाव देता यावा आणि त्याच्या खेळीचं प्रदर्शन प्रॉपरली करता यावं, याकरता हा एक उत्तम निर्णय आहे. 22 धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर आहे. मोमेंटम जर पाहिला मॅचचा थोडासा दोन्ही संघांच्या बाजूनं हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये, म्हणजे पहिल्या षटकाच्या पहिले 3 बॉल जर पाहिले सामना असं वाटलं स्टार्ट झाला, त्यावेळी DCC डोंगस्ते संघाच्या बाजूनं सुरू झाला, परंतु लगेच पलटवार केला यतीश पाटीलनं. त्याला ठाऊक आहे कोणत्या वेळी कसा खेळ करायचा. अनेक मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरीत ते देखील ठरलेत आणि यावेळी 3रं षटक तो घेऊन आला आहे. 3ऱ्या षटकाला इथून होईल प्रारंभ. ओव्हर दी स्टम्प्सनं चाललाय रोड एंड सिटी एंडकडनं. ओव्हरपिच होता, फक्त इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. अत्यंत वेगानं आले क्षेत्ररक्षक, परंतु थोडासा फंबल. हे स्वाभाविक, क्रिकेटमध्ये या गोष्टी स्वाभाविक आहेत. प्रयत्न शिगेला पोचणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. डाव्या हातावर बॉल होता, त्याला स्थगिती दिली आणि त्यानंतर 2 धावा इथे कनेक्ट झाल्यात. संघाची टोटल पोचली ती मात्र 24. एक मराठी माणूस काय करू शकतो ना, उदात्तता या जगात अगदी डंका वाजवला. सचिन रमेश तेंडुलकर हे नाव क्रिकेट विश्वातलं फार मोठं नाव आहे. आपटून टाकला आणि वेगावर देखील स्वार होता, त्यामुळे इथे अत्यंत वेगवान चेंडू फेकला यतीश पाटीलनं. 1 मोर डॉट बॉल. दुसरा चेंडू त्यानं फेकलाय निर्धाव. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की लेदर क्रिकेटवर प्रभुत्व निर्माण केलेला हा खेळाडू आहे, पण जे रेडबुल गोवाकडनं देखील बऱ्याचदा हा खेळाडू खेळला. म्हणजे पिंपळासारख्या छोट्याशा गावातनं या खेळाडूचा मोठा प्रवास अत्यंत आपल्याला पाहायला मिळाला आणि आता ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याची इथे पहा फटका उडवलाय. बॉल चालला इन फ्रंट ऑफ द विकेट ओव्हर द हेड ऑफ द बॉलर. बॉल निघून जाईल 6 धावांसाठी. चेंडू चाललाय षटकारा करता इथे DCC डोंगस्ते आणि फलंदाज मात्र अत्यंत विस्फोटकता दाखवतोय श्रेयश. षटकार. यतीशच्या प्रत्येक धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावर 30. यतीश याच्या प्रत्येक विकेट करता प्रणित ठाकरे यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि हॅट्रिक करता 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथून देण्यात येईल. मैत्री आहे. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल पंच केला बॉल, स्क्वेअर कट किंवा ज्या पद्धतीनं, परंतु चेंडूला इथे स्थगिती मिळाली. थांबला बॉल. त्यानंतर एक इथे धाबा कंप्लीट केल्यात, त्या मात्र 2. चौथ्या चेंडूचा खेळ इथे संपलाय आणि संघाची टोटल मात्र पोहोचली 32 या अंकावर. 32 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना DCC डोंगस्तेनं सावध पवित्रा घेतला. पहिल्या षटकात धावा कनेक्ट केल्या त्यांनी 13, परंतु निखिलनं पलटवार केला. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा पिंपळासची चर्चा होते त्यावेळी यतीश पाटील झोतात येतो. पडद्याच्या मागचा हिरो आहे खरं तर निखिल, ज्यानं हलक्या हातानं पहा टिपिकल कॉपीबुक स्टाईल इथे नियंत्रण होतं फळीवर आणि त्यानंतर एक सिंगल एक्स्ट्रा कव्हरमधून कंप्लीट झाली. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत. शेवटचा आणि अंतिम 1 बॉल शेष आहे. बॉल तयार ओव्हर द विकेट. वेगवान बॉल होता, त्याला बॅटवरनं बॉल स्लाइस झाला. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल, फक्त आणि फक्त एक सिंगल. एकी फार महत्वाची आहे.
क्रिकेट आहे ना कधीच कोणा एकावर अवलंबून नसतो. सांघिक खेळ आहे, त्यामुळे क्रिकेट कधीच कोणा एकामुळे जिंकत देखील नसतो. त्याकरता तुमच्या खेळातली एकजूट, तुमच्या संघातली एकजूट फार महत्त्वाची आहे. तिसरं षटक इथे संपलं यतीशचं आणि संघाची टोटल पोहोचली आहे 34 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्यात. 1 विकेटचं पतन यतीश पाटीलनं जरूर केलं आणि आता जर पाहिलं तर 12 धावा यतीश पाटीलनं त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात इथे मात्र खर्च केल्यात. निखिलच्या षटकामध्ये 9 धावा त्यानं खर्च केल्या आणि एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावसंख्या. चला थोडं स्पीडअप कराल, पिंपळा संघ वेळ फार कमी आहे आज. आदरणीय सुनीलजी मोकाशी सर आणि आदरणीय अरविंदजी ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित होतात. दोनही मान्यवरांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन, मेन स्टेजवर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. तर दोन्हीही आमचे मान्यवर अतिथी देवो भव. आपण खरं तर सामाजिक पातळीवर ज्यांनी एक प्रतिष्ठा निर्माण केली आहे आणि ती निर्माण करण्याकरता असं म्हणतात की वयाची अनेक वर्षांची इथे आहुती देखील द्यावी लागते. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा सॅक्रिफाईस करावा लागतो आणि तदनंतर तुम्ही एक समाजामध्ये चांगलं व्यक्तिमत्व म्हणून किंवा काहीतरी सिद्ध केल्यानंतर तुमच्याकडे प्रतिष्ठितपणाने पाहिलं जातं. तर त्याच व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतो मुख्य मंचावर येऊन सन्मानानं आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक सतीश आलेत. बँक ऑन द टार्गेट, यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगत असताना सतीश पाटील जे खरं तर बंधुराज आहेत यतीश पाटील यांचे, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, त्रिफळाचित केलाय. बॅट्समन आउट. प्रशांत बॅक टू द डगआउट. थँक्यू. आदरणीय सुनीलजी मोकाशी सर आणि त्यांच्या समवेत अरविंदजी ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित होतात. दोनही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. बैलगाडा शर्यत आपल्या समाजामध्ये खरं तर या गोष्टीची फार क्रेज आहे आणि पुसेगाव हे जी पंढरी मानली जाते त्याच बैलगाडा शर्यतींची, तिथे जवळजवळ 17 जण या ऐंशेत गावातनं, म्हणजे ही क्रेज आहे. कारण आपण शेतकऱ्याचे सुपुत्र आहोत आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना की हे फार महत्त्वाचं आहे. बैलाचा 40 रन्स ऑन स्कोर कार्ड, 40 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. या षटकातला चौथा चेंडू घेऊन चौथं षटक जे सध्या प्रगतीपथावर आहे. आडवा बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, वेगान आला. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला बॉल फंबल झाला आणि तदनंतर पहा इथे 2 धावा अत्यंत वेगाने इथे काटकतेनं टिपल्या आणि याच 2 धावा फलकाला उभारी देतील. संघाची टोटल पोहोचली 42 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. श्रेयस पष्टे अजूनही क्रीडांगणावरती तग धरून बसलाय आणि विशाल पष्टे अगदी हा देखील खेळाडू तरबेज म्हणून जाणला जातो, परंतु सतीश पाटील सध्या चांगल्या फॉर्म मध्ये. फटका मिसटायमिंग झालाय. अचूकतेनं क्षेत्ररक्षण ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नव्हते तिथे चेंडूचं लँडिंग जे पाहायला मिळालं. याच 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि 5 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती एक 55 ते 60 धावांचं टार्गेट जर DCC डोंगस त्यांना इथून उभं केलं तर ते एक चॅलेंजिंग, आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणारी फायटिंग टोटल म्हणून ज्या स्कोरकडे अदबीनं पाहिलं जाऊ शकतं. कारण पिंपळा संघ देखील मोठी बॅटिंग ऑर्डर असलेला संघ आहे. वाडा तालुक्यातील एक महाशक्ती आहे. बॉल तयार. इथे पहा फ्लिक केलाय मनगडाच्या साह्यानं. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. डीप मधून प्रोटेक्शन आलं आणि अत्यंत वेगानं फेक देखील केली. तरबेज खेळाडू आहे, छोटा खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्यानं स्लिपमध्ये मगाशी क्षेत्ररक्षण केलं आणि आता चला वळूयात आपण. आदरणीय सन्माननीय सुनीलजी मोकाशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आदरणीय BK पाटील सरांना विनंती केली जाते. आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय सुनीलजी मोकाशी यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. तर नक्कीच सुनील मोकाशी म्हटलं सर तर अगदी पूर्वी
एक लिजंड क्रिकेटर म्हणून ओळखले जायचे, तालुक्यामध्ये एक सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखले जायचे आणि निश्चितच क्रिकेट त्यांनी खूप पुढे नेलं. परंतु अगदी शिक्षक पेशानंतर त्यांनाही क्रिकेट सोडावं लागलं. आज त्यांचा इथे सन्मान होतोय. नक्कीच एका मुख्य मंचावर, या मोठ्या स्टेजवर त्यांचा सन्मान आपण करतोय. 80 ट्रॉफीमध्ये बी.के. पाटील सरांच्या हस्ते मात्र सुनीलजी मोकाशी सरांचं इथे आदर सन्मान होतोय. त्यांचं आम्ही इथे सुस्वागतम करतोय. वेलकम. आपल्या या स्पर्धेत निमंत्रणाला मान देत ते आज या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता इथे उभे झाले आहेत आणि त्यांचा सन्मान मात्र इथे केला जातोय. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने बी.के. पाटील सरांच्या हस्ते मात्र सुस्वागतम आणि सुस्वागतम. खूप खूप धन्यवाद आपल्याला सुद्धा. थँक्यू. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. विशेषतः टीम पिंपळास. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 5 निशांत आलेत. संघाची टोटल जर पाहिली तर 45 धावा, 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 45 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. 45 धावा. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल इन स्विंगर एक्झिक्यूट केला. आतमध्ये चेंडूला आणण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित झाला. विशाल पष्टे शाशंक नजरेनं पाहत राहिले. संभ्रम महाराष्ट्रातील आमचे लाईव्ह पाहणारे सगळे मराठमोळे प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी सर्वांचं मी आज अंतिम मेगा फायनलच्या दिवशी हार्दिक स्वागत करतोय. आणि लिजंड क्रिकेटर, क्रीडा शिक्षक माननीय मोकाई सर, माननीय अरविंदजी ठाकरे सर यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. कॅप्टन बी फास्ट. जांभळापाडा. फायनल कॉल. टीम जांभळापाडा कॅप्टन. टीम जांभळापाडा कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. टीम जांभळापाडा उपस्थित आहे का? टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस करून घ्या. जांभळापाडा टीम. इनिंग ब्रेक झालेला आहे. दुसरी इनिंग सुरू होणार आहे. आणि पंच आपण या ठिकाणी पुनश्च एकदा जॉईंट व्हायचं आहे. ऐंशेत अभिजात क्रीडा मंडळाचे पंच आपण या ठिकाणी रिलॅक्स व्हा आणि कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे थर्ड अंपायरिंग करता. $51,000 खूप मोठं पारितोषिक वाडा टेनिससाठी एक पर्वणी आहे. आणि वाडा क्रीडा असोसिएशनमधील संघांना एक मोठी संधी दिल्याबद्दल वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील आणि संपूर्ण कमिटीकडनं अभिजात क्रीडा मंडळ ऐंशेकरांचा धन्यवाद असतील की $51,000 एवढी मोठी ट्रॉफी, फर्स्ट प्राईज, द्वितीय पारितोषिक $31,000, तृतीय पारितोषिक $21,000. 3 डे ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट वाडा टेनिससाठी एक मोठं प्राधान्य दिलं जातं आहे. ISPLपर्यंत विकीगाडसारखे खेळाडू पोहोचत आहेत. चांगल्या उंबरठ्यावर वाटचाल वाडा क्रिकेट असोसिएशनची आजी माजी खेळाडू, लिजंड क्रिकेटर यांच्या सपोर्टनं आणि अभिजात क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी ठाकरे आणि त्यांची संपूर्ण कमिटी खूप चांगलं आयोजन घेऊन या महाराष्ट्राला देखणं आयोजन दाखवण्याचं काम अभिजात क्रीडा मंडळ ऐंशेकरांनी मात्र केलेलं आहे. अरविंदजी ठाकरे एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व क्रिकेट विश्वातील, क्रीडा विश्वातील आहे. आणि नियोजनबद्धता स्पर्धा काय हे मात्र त्यांनी करून दाखवलेले. ऐंशेकरांनी अभिजात क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम अगदी नियोजनबद्ध, प्रत्येक डिपार्टमेंट खूप चांगलं काम करत आहेत. मग बाउंड्री लाईनमन असतील, थर्ड अंपायरिंग असेल, स्टेज असतील, कॉमेंट्री बॉक्स असेल, त्याचबरोबर बघितलं आपण तर जी जी भूमिका, जी जी जबाबदारी, बॉल बॉय असेल, सगळ्या ऑल इज वेल. मॅचकडे जाऊया आपण. दुसऱ्या इनिंगला सुरुवात या ठिकाणी होईल. जोडली जातील ज्येष्ठ समालोचक आदरणीय ठाकरे सर. थँक्यू सूरज. आपण आता थेट जाऊयात मैदानात. एकत्रित लक्ष घेऊन मैदानात उतरलेत दोन आघाडीचे फलंदाज. 65 धावांचं, कारण 13च्या गतीने धावा इथे करायचे आहेत त्या आईगावी पिंपळास संघाला. अतिशय फॉर्मामध्ये हा संघ आहे. आज बघूया तिथे खऱ्या अर्थाने त्याचा कस लागेल, कारण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर DCC डोंगरसे ज्या संघाची देखील आपण खूप चांगली कामगिरी
नुकतीच फलंदाजीमध्ये पाहिली. आता गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये कशा प्रकारचा परफॉर्म देत आहेत त्यावर त्यांचं यश अपयश अवलंबून असेल. तर प्रणित यांनी बक्षीस लावलं आहे प्रत्येक षटकारासाठी. यतीश यांच्यासाठी प्रत्येक षटकाला 100 रुपये आणि हॅट्रिक जर झाली षटकारांची तर 500 रुपये. त्यांचे मित्र प्रणित ठाकरे यांनी कडून लावलेलं बक्षीस आहे फक्त या खेळाडूसाठी. परंतु पहिल्या चेंडूला अगदी चांगला सन्मान दाखवला आहे, कारण विशाल चांगला गोलंदाज आपण पाहतोय. स्टार्ट करत असताना गोलंदाजी मार्कवर पहिली सुरुवात त्यांनी केलेली पॉवर प्लेच्या षटकामधून आणि चांगली ही पूर्ण नजारा पाहतोय क्रिकेटमधला. अतिशय सौंदर्य पाहायला मिळतं आहे. तर अनेक प्रेक्षकांनी खूप या स्पर्धेला आपले शुभेच्छा दिल्यात. खूप चांगली स्पर्धा म्हणून उल्लेख केला. त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा स्वागत करून धन्यवाद देतोय. परंतु पुढच्या चेंडूला एक चांगला फटका अगदी का यावेळेस चांगला निवड केली चेंडूची आणि चेंडूला फटकावला गेला सरळ सीमे पारवताना चौकाराने. कारण पॉवर प्ले आपण पाहतोय पॉवर प्लेला बेदलं गेला ते षटकाला चेंडूवर आणि चांगल्यापैकी फटका येताना चेंडू सीमापार गेला आहे आणि यतीश यांनी सुरुवात जी केली आहे चौकाराने दुसऱ्या चेंडूवर एक चांगला फटका मारत श्री गणेशा केला संघाचं धावसंख्येला सुरुवात दिली ती चौकाराने. तर आतापर्यंत 2 चेंडू संपलेत आणि संघाची धावसंख्या पोहोचली 4 वर. 65 धावांचं हे टार्गेट आहे विजयाकरता. प्रत्येक षटकात साधारणतः 13 धावा या करत हे लक्ष गाठायचं आहे. त्या हेतूने सुरुवात इथे होते. यतीश असतील किंवा सतीश असतील दोन्ही बंधुराज आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण बंधुराजाच्या अनेक जोड्या पाहिल्या असतील. अगदी मला वाटतं हा 4थी जोडी पण पाहतोय की 2 बंधू एकत्र खेळताना एका संघामध्ये. षटकातून पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगला फटका पुन्हा एकदा त्याच एरियाचा निवड केली आणि यावेळेस चेंडू सरळ सीमे पलीकडे आणि पहिला षटकार आपण पाहतोय. पण यांनी बक्षीस लावलं तर मित्रांनी त्यांच्या की 100 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी बक्षीस पहिलं मात्र बक्षीस त्यांना पटकावलं गेलं आणि सुरेख षटकार ठोकताना संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते ती 10 वर. आणि पॉवर प्ले सध्या पाहतोय या पॉवर प्लेचा डिस्टिंक्शनचा फायदा मात्र घेतला जात आहे. तो पहिल्या 3 चेंडूमध्येच धावसंख्या 10 वर पोहोचली. षटकात चांगली गोली होती तेवढी चांगल्यापैकी फलंदाजी देखील इथे पाहायला मिळते प्रेक्षक वर्गाला. कारण यतीश एक मुरलेले फलंदाज आहेत. पुढचा चेंडू त्यांचा क्लास पाहिला आणि पुढच्या चेंडूवर एक चांगल्यापैकी फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगला निघतोय तिथे शतरक्षक श्रेयस चेंडू अडवत आहे तो फेक होती आहे आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. तर काल सतीश यांच्या नावावर आपण काल रेकॉर्ड पाहिला असेल की एकाच षटकात त्यांनी सलग 5 षटकार ठोकले होते आणि अंतिम चेंडूवर देखील षटकाराची चांगली संधी होती. परंतु समोरच्या गोलंदाजांनी त्यांनी रिस्पेक्ट केला आणि त्यांना फक्त 2 धावा काढल्या त्या चेंडूवर. जेणेकरून त्यांनी सुद्धा एक सांगितलं की आम्हाला गोलंदाजाचं देखील कुठं थोडंसं वाटलं की आमच्यावर जेव्हा षटकार ठोकले जातात तेव्हा दुःख होतं तेवढं दुःख त्याला होईल आणि या हेतूने त्यांनी मोठेपणा दाखवताना हा षटकार फलंदाजाने केवळ 2 धावा केला. ही खेळाडू त्यांनी काल दाखवली. तर सलग ते 6 षटकार ठोकू शकले असते कालच्या सामन्यामध्ये आमदार ट्रॉफीमध्ये. तर या दरम्यान षटकातील 4था चेंडू सामना करतील यतीश. हो यावेळेस मात्र अगदी खूप चांगला चेंडू बनावा गेला. फलंदाज पूर्णपणे बंदिस्त करणारा चेंडू बनावा गेला कारण थोडंसं परेशान केले चेंडूने. ते प्रशांत यांच्या अचूक टप्प्यावर मारा करतात. ह्याच टप्प्यात त्यांना ठेवावं लागेल याच गोलंदाजीवर करावं लागेल या संघातील दोन्ही फलंदाज रोखण्याकरता. कारण आपल्या सामना जिंकायचं तर मेहनत तर करणं आवश्यक आहे. स्ट्रगल करावं लागतं आहे. आत्तापर्यंत धावसंख्या जरी 27 असली तरी देखील इथून डोंगस्ते संघ काहीतरी करामत करू शकतो. चांगल्यापैकी जिद्दीने जर खेळ केला तर विकेट घेणं तर सध्या गरजेचं काम असेल. कारण सध्या ही जोडी मैदानात चालती आहे. या जोडीला कुठेतरी अगदी ब्रेक द्यावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू द्यावा लागेल. धावसंख्या 27 बिनबाद 27 धावा आपण पाहतोय. षटकातून 5वा चेंडू या थोडासा खोलवट टप्पा होता परंतु यतीशांनी ओळखला चेंडूला आणि चांगल्यापैकी चेंडूला फटकवला गेला आहे. तिथे शतक्ष विशाल चेंडू फेक करतायत. यावेळी दुसऱ्या धावीचा अगदी विचार सुरुवातीला होता पण बघितलं की चेंडूची फेक अचूक येते आपल्याला धोका होऊ शकतो. हेच ओळखताना मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले 1 धाव घेताना. त्यामुळे 1 धावेने धावसंख्या पोहोचले ते 28 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते ती इथे मात्र आईगावदेवी पिंपळा संघाकडून. कारण कालचीच त्यांच्या आपण फायनलची ट्रॉफी पाहिली असेल तोच रीत ओढताना या स्पर्धेत ते उतरलेत नव्या जोशाने. आणि या षटकातला आता अंतिम चेंडू याच मात्र चेंडू थोडंसं हवे ते परंतु शतरक्षक भव्य या चेंडूला फील्ड करतायत विशाल. तोपर्यंत पुन्हा एक धाव सुरेख अशी पण कामगिरी ते पहिली षटकामध्ये प्रशांत यांची. भले जरी षटकाराला असला तरी चांगलं षटक त्याने हाताळलं. ती या सामन्यातून दुसऱ्या षटकातला खेळ संपताना धावसंख्या 29 बघा पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. या षटकात फक्त 9 धावा आल्या. म्हणजे निश्चित जी सरासरी वाढत होती त्याला कुठेतरी ब्रेक लावले गेले आणि चांगली गोली करून आपलं षटक संपवलं आहे. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या 29 वर पोहोचते. 65 धावा ज्या करायच्या आहेत विजयाकरता. 5 षटकामध्ये त्या शिवंज इथे पण पाहतोय त्या आईगावदेवी पिंपळा संघाला. तर तिसरा षटक आता सुरू होत आहे. थोडीशी घाई करा पण वेळ दिला वेळेमध्ये आपण षटकं पूर्ण करायचे आहेत. आणि नवीन षटकासाठी आता गोलंदाजी मार्कवर श्रेयस यांना आणलं जाते. त्यांनी बॅटिंगमध्ये आपला खूप चांगला परफॉर्म दाखवला. आपल्या संघासाठी एक भरीव कामगिरी करताना
तब्बल 13 चेंडूमध्ये 38 धावांची एक भरदार खेळी केली ती डोंगस्ते संघासाठी. 18 चेंडूमध्ये 36 धावा म्हणजे जवळपास चांगला रेट राहिला त्याचा. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. जांभळ्याचा पाडा संघ आणि कोणे संघ. तर बघूयात सुरुवात तर आता होणार आहे नवीन षटकाला. श्रेयस फर्स्ट आपण पाहतो एक कुणी खेळाडू आहे संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. धाव संख्या 29 29. लक्ष ठेवा आपण 2 षटकं संपली गेलेत आणि त्यानंतर आता नवीन षटकाला जी सुरुवात होईल. तर आता 18 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 18 चेंडूत 36 धावांची आवश्यकता आहे म्हणजे जवळपास 12ची गती राखावी लागेल ती प्रत्येक षटकात आई गावदेवी पिंपळा संघाला. आणि नवीन षटकाला सुरुवात इथे होती आहे. सामना करतील ते सतीश आणि यतीशी बंधूंची जोडी आपण सध्या पाहतोय. पहिला चेंडू फटका मात्र नक्की थोडासा हवेमध्ये पण तो खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जोपर्यंत थांबवलं होते तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव येते ती सतीशच्या बॅटमधून. याच एकेरी धावेने आता धावसंख्या पोहोचते ती 30वर 30 रन. अजूनही 35 धावांची गरज. येणारे 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. निश्चितच एक मोठी लढत आपण पाहतो याच्या या पहिल्याच शेवटच्या दिवसाची. कारण आज तिसरा शेवटचा दिवस आहे. रविवारचा सुपर संडे दिवस आहे आणि प्रेक्षकांना अगदी खूप मनोरात या क्रिकेटचा आनंद घेता येईल दिवसभरात. पुढचा चेंडूवर अगदी आकाशी फटका पाहायला मिळतो. नगे गगनचुंबी हा फटका कुठे जाईल बघूयात. आणि उत्तुंग षटकार प्रेक्षक मग अगदी खुश झालेत या षटकारावर. त्या यतीशचा जर पाहिलं तर या सामन्यातला तिसरा षटकार आलाय. अतिशय गंगाचुंबी षटकार ठोकताना आपण पाहतोय की संघाची धाव संख्या पोहोचती आहे ती धाव फलकावर तब्बल 36 धावावर. तर प्रणित ठाकरेचे मित्र अगदी जॉली फ्रेंड आहेत. त्यांनी मात्र या खेळाडूसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस लावलं आहे ते यतीश पाटील यांना. निश्चित 3 षटकार आता ठोकले गेले. 300 रुपये त्यांच्या खिशातले झालेत. ATM मधून त्यांचे 300 रुपये कमी झाले आहेत. आणि अशा वेळेस श्रेयस पुन्हा एकदा सज्ज येतील आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू घेऊन. या षटकातील तिसरा चेंडू. सध्या तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा मात्र तोच तडाखा मिळतोय. आणखी एक जबरदस्त फटका मारताना चेंडूला पाठवून दिले सरळ सीमेपलीकडे भिरकावून देताना षटकार. अतिशय क्रॅकिंग फटके अगदी दयनीय फटके पाहायला मिळतात. अगदी प्रेक्षक जे नजरेत भरणारे फटके पाहायला मिळतात. आणि हे मैदान अगदी पूर्णपणे अगदी जबरदस्त केलं आहे. हॅट्रिकसाठी मात्र 500 रुपये बक्षीस प्रणित यांच्याकडून मिळेल. परत आता 3 षटकार मारायचे. 2 षटकार तर ठोकून झाले आहेत आत्तापर्यंत. काल खऱ्या अर्थाने पाहिलं तर दीपेश घोलप पहिल्याच सामन्यामध्ये बरसले होते ज्यांनी 20 चेंडूमध्येच 91 धावा ठोकल्या होत्या आणि त्यामध्ये 11 षटकार ठोकले होते कालच्या खेळीमध्ये. शिवनच्या आलमान संघाकरता आज मात्र हा दिवस सध्या गाजवत आहे तिथे यतीश पाटील. पहिला दिवस जर आपण पाहिला असेल तर पहिला दिवस खऱ्या अर्थाने गाजवला होता तो आतिश दापसी यांनी आपल्या गौरापूर संघाकरता. म्हणजे प्रत्येक दिवशी कुठला ना कुठला खेळाडू चमकला आहे या स्पर्धेमध्ये ते आपण पाहतोय. आज मात्र बघूया हॅट्रिकची संधी असेल. श्रेयस यांच्यावर देखील त्यांचा गोलंदाजावर कुठलाही प्रभाव होऊ दिला नाही. चांगली गोली करत आहेत परंतु चांगल्या गोलीवर चांगले फटके मारले गेले जातात. हे खरं ही क्वालिटी दिसते आहे की ही क्वालिटी आपण सध्या पाहतो यतीश यांची. कारण नुसतं लेदर क्रिकेट पण खेळतात चांगलीपैकी क्रिकेट खेळतात आपण टेनिस क्रिकेट आणि आज या मैदानातून आपली चांगली छाप ठेवली आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अगदी थोडासा खोलवर टिपायचा होता त्याचा गॅप पण फायदा घेताना चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने चेंडू सीमा पार चौकार. अतिशय क्लास फटकेबाजी आपण पाहतो. अगदी दैनी चांगल्यापैकी दर्जेदार उच्च दर्जाचे क्रिकेट आपण पाहतो सध्या. करे तो क्या करे असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे तो डोंगस्ते संघाला. आणि आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर पोहोचली ती 46 धावा 46. बिनबाद 19 एकत्रित चांगली 46 धावा झाल्यात. काल आपण एक रेकॉर्ड सुद्धा पाहिला होता या स्पर्धेतला. सर्वोत्तम धावसंख्या सर्वोत्तम भागीदारी आणि सर्वोत्तम वैयक्तिक स्कोअर या दरम्यान मात्र एक चांगल्यापैकी चेंडू थांबवला गेला. चेंडूला तिकडे तो काकोना क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. तर काही चेंडू खूप चांगले आपण पाहतोय सध्या हाताळले गेले त्यावर फटके मारणं थोडं मुश्किल देखील झालं परंतु एक धाव जी मिळाली संघाला आणि धावसंख्या पोहोचली ती 47वर 47. बिनबाद 47 धावा. षटक क्रमांक आपण तिसरं पाहतो. या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील यावेळी सतीश. हो यावेळेस मात्र अगदी सुपर चेंडू म्हणता येईल. अतिशय चांगला चेंडू. पहिला चेंडू मी म्हणेन या षटकात डॉट स्वरूपात संपताना षटक संपलं गेला आणि अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपतोय.
तर तर 18 धावांची आवश्यकता राहते आणि येणारी 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू तर 18 धावा म्हणजे समीकरण थोडंसं सोपं झालं. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि नुकतंच षटक जे संपलं त्यामध्ये 18 धावांची खर्ची गेलेलं षटक पण पाहिलं. त्यामुळेच शेवटची जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकात प्रभावी गोलंदाजी करावी लागेल ते गोलंदाजांना. कारण समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 18 धावा. चांगली बॅटिंग निश्चितच झाली होती, परंतु अगदी पिंपासकर जे सध्या हुकूमत गाजवत आहेत या खेळावर. हां, तर इथे जी सावंत साहेबांचं इथे आगमन झालं निश्चितच एक क्रिकेटर म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहतो, परंतु आज आमचे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित झाले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, वेलकम. या आमदा इथे मात्र 80 ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आपण जाऊयात मैदानातून पुढच्या षटकाकडे. षटक क्रमांक आपण पाहतोय जे 4थं सुरू होतंय आणि पुन्हा मात्र गोलंदाजी मार्कवर प्रशांत ज्यांनी मागच्या षटकात खूप चांगली गोली केली होती. फक्त 9 धावा खर्च केला हा गोलंदाज. आता देखील त्यांना प्रभाव आपला दाखवावा लागेल. आपलं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक सांघिक मात्र 4थं षटक. आणि पहिला चेंडूवर फटका तर जरूर मला तिथे शतक श्रेयस चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत सिंगल धाव. ही जोडी कशावर फोडायचा असा प्रश्न निर्माण झाला सध्या, कारण दोन्ही फलंदाज अगदी कुठल्याही प्रकारची दाद घेत नाही आहेत. चांगली गोलंदाजी समोर होत असताना चांगल्यापैकी इथे बॅटिंग सुद्धा होती आहे. आणि धावसंख्या आता पोहोचले फलकावर ती 48 धावा, 48. बिनबाद 48 धावा. मी काल मगाशी उल्लेख करतो की कालचा जो रेकॉर्ड आपण पाहिला असेल तर कुठल्याही विकेटसाठी 113 धावांची भागीदारी होती. सर्वाधिक धावसंख्या देखील 113 झाली आणि सर्वाधिक वैयक्तिक स्कोर देखील आपण पाहिला असेल दीपेश गोलप यांचा 91 धावा झाल्या त्या 20 चेंडूमध्ये. तर या षटकातला पुढचा चेंडू यामध्ये स्ट्रेट डायव्ह चेंडू खेळला गेला. तिथे 2 क्षेत्राच्या मधून चेंडू मात्र निघाला गुंगारा घेत सर्व सीमा पार होताना अतिशय सुरेख फटका, अगदी कॉपी बुक स्टाईलला हा फटका खेळला होता. पुस्तकी त्यामध्ये जे फटके आपण पाहतोय त्यातील एक नेतृत्व हा फटका मारताना अगदी प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला आणि धावसंख्या 4ने वधारली गेली आहे ती धाव फलकावर. तर धावसंख्या आता पोहोचते ती फलकावर आता आपण पाहिली तर 52 धावा. आणि इथून जर विचार केला तर 10 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिला आहे आणि या 10 चेंडू तर 13 धावांची आवश्यकता आहे ती विजयासाठी. अतिशय दोन्ही फलंदाज अगदी ज्या पद्धतीने आपल्याला आवश्यकता आहे त्याप्रमाणे ती फलंदाजी त्यांची चाललेली. आणि खरंच मी म्हणेन की विचारपूर्वक ही कामगिरी होते, म्हणूनच आज तालुक्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो आईगावदी पिंपळास संघ. दरम्यानला पुढच्या चेंडूवर देखील अगदी हमला केला गेला आणि यावेळी चेंडूला पूल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. चेंडू गेला तो मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारा करता आणि सतीश यांचा एक बेहतरीन षटकार आला आहे. या सामन्यातून त्यांनी हा दुसरा षटकार ठोकला, परंतु संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचली आहे ती धाव फलकावर 58 अंकावर 58. कारण या संघाने अनेक ट्रॉफीज उंचवल्या. अगदी आमदार ट्रॉफी जर पाहिली तर देशाची देखील आमदार ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. कालच दुसरी आमदार ट्रॉफी त्यांनी काल उचलली. त्या अगोदर देखील बिलोशीची पहिली सुरुवात त्यांनी केली ट्रॉफी उचलताना. अशा अनेक ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि पुढच्या चेंडूवर देखील बोटा फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत थोडासा मिस टायमिंग झाला आणि जेल बघा हे थोडं दडपण पाहतो आपण खेळाचं, कारण चेंडूवर चांगलं नियंत्रण करणं आवश्यक असताना हा झेल सुटला आणि एक चांगली संधी निर्माण केली ती गोलंदाजांनी विकेट घेण्याची, ती मात्र गमावली गेली आहे. त्यामुळेच त्याचा फायदा तेवढासा मिळाला नाही संघाला देखील. तर एक धावेचं भर पडते. षटकातील आता पुढचा चेंडू इथे मात्र स्विचेटचा फटका बघा, अगदी 360 डिग्री फटके मारणार पडला आपण पाहतोय आणि यावेळी चेंडूला फटकवला गेला आणि हा चेंडू निघून लागला तो निश्चितच सीमा रेषा ओलांडताना चौकार. यतीश पाटील ऑन फायर. आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अतिशय चांगली ही फटकेबाजी आपण पाहतोय. 4थ्या षटकात विजय साकारायचा या हेतूने दोन्ही फलंदाज खेळत होते आणि अजूनही या षटकातून अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. तर 2 धावांची आवश्यकता. तर अतिश खेळत आहेत 43 धावावर 43 नॉट आउट. निश्चितच चांगली फलंदाजी आपण त्याची पाहिली. सतीश देखील त्यांना साथ देताना आपण पाहतोय आणि एक अभेद्य अशी खेळी आपण पाहतोय सलामी वीरांची. इथे मात्र थोडंसं पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू अगदी हळूवारपणे खेळला गेला, त्यावर निश्चितच एक धाव मिळते आहे आणि त्या षटक देखील संपलं गेलं ते 4थं. या 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 65 धावांचा पाठला करतात आतापर्यंत. धाव फलकावर पोहोचलेली ती 64 धावा 64, म्हणजे सामन्यामध्ये बरोबरी झालेली धावांची.
तर अंतिम षटकाला सुरुवात. आणि बघा आपल्याला या स्पर्धेकरता ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे ते प्रथमेश रमाकांत ठाकरे साहेबांचं इथं आगमन झालं आहे. त्यांचं मी मनपूर्वक इथे स्वागत करतो. त्यांच्या सोबती लावंतरांचे जे सहकारी आलेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या आपण मंचावर असताना पण बा कारण या स्पर्धेकरता अनेकांचं मोठं विशेष सहकार्य लाभलं आहे. आमच्या जरी गावचे असले तरी त्यांनी एक मोठी मनाने मात्र या स्पर्धेला आपल्याला खूप खूप चांगली व्यवस्था ती दिली आहे ट्रॉफी स्वरूपात. तर नवीन षटकाला सुरुवात पत्र बघूयात. खऱ्या अर्थाने 44 धावावर पोहोचले तर यतीश पाटील. आणि जर 6 धावा ठोकल्या या चेंडूवर तर नक्कीच त्याचं 50 होईल ती या सामन्यातली आणि संघ देखील विजयी होईल कारण एका धावेची आवश्यकता आहे. तर या षटकातील गीत यांचा पहिला चेंडू. हो हो क्या बात आहे. अतिशय चांगली सुरुवात करतायत गोलंदाज. शेवटचं षटक असतं ते आपण पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूत एका धावेची आवश्यकता. बघा खास पिकअप घेऊन ती एक संघ येतोय आपल्या या स्पर्धेकरता. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. तर बघूया यतीश यांच्यावर सगळ्यांच्या नजरा लागल्यात. अर्धशतक करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं कारण एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी परंतु 6 धावांसाठी आवश्यकता आहे अर्धशतका करता. हो क्या बात आहे. अतिशय सुरेख. मी कौतुक करेन या गोलंदाज. आणि फलंदाज बाद. अखेर मात्र फलंदाज बाद झालेत 44 धावावर. आणि यतीश यांच्या खेळीचा अंत होतोय. पूर्ण एक चांगल्या खेळीची समाप्ती झाली आहे परंतु खूप चांगल्यापैकी मी म्हणे चांगला फलंदाजी करताना चांगल्या विजयाच्या उंबरठ्यात त्यांनी आणून ठेवला कारण एका धावेची आवश्यकता ते बाद झालेत. आणि चांगली ही खेळी प्रेक्षकांच्या अगदी नेहमीच स्मरणात राहील कारण अशा अनेक खेळ त्यांनी केल्यात. परंतु डोंगस्ते संघाचं देखील कौतुक आपण करतोय. त्यांनी देखील खूप चांगलीपैकी ते ट्राय केलं चांगल्यापैकी प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना त्यांना तेवढंसं यश उशिराने आता इथे पहिली विकेट घेताना ते मी त्यांना तिसऱ्या चेंडू त्यांनी दुसऱ्या चेंडू विकेट घेतली. आणि अजूनही आपण पाहतोय की 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूत एका धावेची आवश्यकता आहे. तर इथं नवीन फलंदाज आकाश. पूर्वी अशा प्रकारे आपण पाहतोय अगदी लांबून लांबून सगळे यायचे आपल्या 80 स्पर्धेमध्ये अगदी टेम्पो रिक्षा करून अगदी दूरवरून यायचे लक्झरी करून. अगदी आम्हाला आठवते अगदी नाशिकवरून पुण्यावरून देखील आपल्याकडे संघ यायचे आहे त्या काळात कारण भाडेतालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून आपल्या 80कडे पाहिलं जायचं 80च्या स्पर्धा. आणि त्या आठवणी अजूनही प्रेक्षकांना अजून ताज्या वाटतात. परंतु आपण पाहूया पुन्हा जाऊ या मैदानात नवीन या खेळाकडं कारण नुकतेच नवीन आलेले फलंदाज आकाश जे सामना करतील पुढच्या चेंडूचा. आणि एका धावेची आवश्यकता आहे सगळ्याला. मी त्यांचं खरोखरच कौतुक लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी करतायत बघा. अगदी खडे थोडंसं थांबून ठेवलं आहे आणि हा गोलंदाज खरोखर अगोदर वापरायला पाहिजे होता. जबरदस्त ही कामगिरी आपण होतोय. एका धावेची आवश्यकता आहे परंतु त्यासाठी 3 चेंडू फुकट गेलेत. 3 चेंडूमध्ये एक विकेट सुद्धा मिळवली. अतिशय सुंदर गोलंदाजी बघा. कमबॅक मिळवले संघाने. आणि असं जर चांगले चेंडू हाताळले तर नक्कीच दबाव बनवू शकतात ते संघावर कारण कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे एक धाव करावी लागेल इथे आईगाव देवी पिंपळा संघाला. आणि त्यासाठी आता 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूत एक धावेची आवश्यकता. अखेर मात्र एक धाव पूर्ण होतीये या चौथ्या चेंडूवर. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं विशेषतः जबरदस्त कामगिरी त्यांनी केली परंतु अगदी संघाला पराजय चाखावा लागला. निश्चितच आपण या स्पर्धेत आला त्याबद्दल तुमचा मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या स्पोर्ट्सला तुम्ही सहभाग दाखवला. इथे स्पर्धेत येताना ते डोंगस्ते संघ